तुळशीचं लग्न तसं कालपासूनच सुरू झालं. एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत 5 दिवस आपापल्या सोयीनुसार 5 दिवसांपैकी 1 दिवस तुळशीचं लग्न करतात. गेले 3 वर्ष तुळशीला रंगच दिला नव्हता. या 3 वर्षात तुळशीचा रंग खूपच खराब झाला होता. कलरचे असे पोपडे निघायला लागलेत. त्यामुळं मी विचार केला थोडंसं साफसफाई करावी. कलरचे पोपडे जे निघालेत ते सगळे घासून काढावेत आणि मगच कलर द्यावा. पप्पांच्या खूप साऱ्या आठवणी घेऊन मी तुळस रंगवण्याचं ठरवलं होतं. प्रत्येक वर्षी दिवाळीनंतर तुळशीचा आधीचा रंग घासून काढायचा आणि नवीन सुंदर रंग द्यायचा, हे माझ्या पप्पांचा आवडीचा विषय होता. इतकं धावपळीचं आयुष्य, कामाचा व्याप जरी असला तरी त्यांनी कोणतंच काम छोटं आणि कोणतं काम मोठं असं कधीच मानलं नाही. घरातील सगळ्या कामात त्यांचा सहभाग असायचा. मला पण थोडीफार कलेची आवड असल्यामुळे आम्ही दोघे तुळशीला रंग द्यायचो. खूप मजा यायची. आधीच ठरवून ठेवलेलं असायचं यावर्षी रंग कोणता द्यायचा आहे. पप्पा मार्केटमधून येताना ऑइल पेंट आणि ब्रश घेऊन यायचे. दुपारचं जेवण झालं की आम्ही मस्त आमच्या आवडीच्या कामाला लागायचो. आज मात्र तुळस रंगवताना पप्पांसोबतच्या गप्पांना मी खूप मिस करते. 4 वर्षापूर्वी पप्पांनी लाल आणि गोल्डन रंग दिला होता तुळशीला. यावेळी पण मी सेम तेच रंग द्यायचे ठरवले आहेत. यावर्षी मला मदतीला संजना आहे आणि लुसूची लुडबुड तर सारखी चालूच असते मध्ये मध्ये. मी लाल रंग द्यायला सुरू केलं आणि संजनाने गोल्डन रंग घेतला. दोघींनी खूप छान तुळस रंगवली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज रात्री तुळशीचं लग्न लावणार आहोत. त्यात आभाळ आलंय, बिलकुल ऊन नाही आहे आणि ऑइल पेंट वाळला पाहिजे हे मोठं टेन्शन माझ्या डोक्याला आहे. कारण 2-3 दिवसापासून मम्मी मागे लागली आहे, रंग दे रंग दे, आणि मी आज सकाळी उठून जागी झाली. मी पुन्हा एकदा सगळं बारकाईनं पाहिलं. कुठं रंगाचे ओघळ तर आले नाहीत ना, रंग व्यवस्थित बसलेत का. आज रात्रीची सगळी तयारी करायची आहे आणि दारात मस्त रांगोळीसुद्धा काढायची आहे. तर पुढची तयारी मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन, तर तुम्ही नक्की बघा आमच्या तुळशीचं लग्न.